आणि आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. त्यामुळे तूही शिवरायांचा मावळा असशील, पण इतरांना कमी लेखण्याचा प्रश्न तर नाहीच नाही, पण इतरांना कमी लेखू नकोस आणि स्वतः किती चांगला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण शेवटी सत्य सत्यच असतं, ते कधी ना कधी चमकतं. त्यामुळे तू तुझ्यातली घाण बाहेर, डोक्यातली जो कचरा आहे ना, तू बाहेर काढ. मी यासाठी म्हणते हे तुला, कारण मध्ये काय झालं, आरक्षणाच्या बाबतीतले एक किस्सा सांगते. आरक्षणाच्या बाबतीमध्ये राणादादा विखे पाटील समोर होते, आपले राणादादा होते, शिवेंद्रराजे भोसले होते. हे बरेच लोक नी तिथे येऊन पाठपुरावा करून आपल्याला सरकारला चर्चा करून समितीने हे करून सगळं हे करून झालं. तिथे आपल्याला आरक्षण मिळालं. तेव्हा नाही का रे तुला थोडंसं कौतुक करावं वाटलं राणादादांचं? तेव्हा नाही वाटलं? याचा अर्थ असा घेऊ नका की मी ममताबद्दल विरोधात बोलते, पण हा इनडायरेक्टली ह्याचा म्हणजे डाव काय नेमका तुझा. आणि मला एवढंच सांगायचं आहे तुला की तू तेव्हा काय म्हटलेला की ठीक आहे, धन्यवाद, सरकारला मी चांगलं तर चांगलंच म्हणतो, आणि नंतर शेवटी काय म्हणतो तू तुझ्या व्हिडिओत, पण आम्ही तुम्हाला पाडणारच. हे काय रे नाटकं, नुसती नाटकं करतोस तू. तुला पद पाहिजे, कुठलं ना कुठलं BJP-कडून तरी पद पाहिजे. तुला वाटतं BJPची लोक तुझ्या पायाशी यावी, किंवा मग विरुद्ध पार्टीतलं तरी पद पाहिजे. ते असले नसते धंदे सोड आणि कामाचं बघ. आपल्या ते जे शेतकऱ्यांसाठी करायचं ना तुला, ते बघ, ते कर आधी, आणि नंतर सांग शेतकरी 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 म्हणून मिरवत फिर नंतर.